Speaker sir, I rise today to discuss on the budget for the state of Goa for the year 2021-22. Speaker sir, budget जेन्ना येता तेन्ना लोकांची अपेक्षा आसता की फुडें कशें आसतलें. एक विजन डॉक्युमेंट सरकाराचो की सरकार कितें करूंक सोदता. सरकाराचे विचार की लोकां बाबतींत कितें आसा, स्टेटा बाबतींत कितें आसा, आमच्या इकॉनॉमी बाबतींत कितें आसा. बजेट इंट्रोड्यूस जावच्या पयलीं हांवें पयलींच म्हणिल्लें, दीस बजेट इज नथींग बट अ इलेक्शन जुमला म्हणून. वॉट एवर इज गोइंग टू बी इंट्रोड्यूस्ड इज गोइंग टू ओनली प्लीज द पीपल. कोरम आसा न्ही तुमचो? कोरम पळय ना दिसता तुमचो. When we get into this particular space, because sir, we need to ensure that this budget is truly accomplished. तेन्नाच लोकांक कॉन्फिडन्स येता. पयलो प्रश्न पडटा फाटल्या वर्साचें बजेट कितें जालें काय म्हणून. वॉज द गव्हर्मेंट सिरियस ऑन द बजेट और वॉज इट जस्ट इंट्रोड्यूस्ड? एंड इफ इट वॉज सिरियसली इंट्रोड्यूस्ड जाल्यार 31 मार्च 2020 ताजे पयलीं जी असेंब्ली जाल्ली तेन्ना डॉक्टर प्रमोद सावंतान सीएमान तेन्ना सांगिल्लें की आपूण एक्शन टेकन रिपोर्ट 31 मार्चाच्या पयलीं प्लेस करता म्हणून 2020 फाटल्या बजेटाचेर. आज पर्यंत स्पीकर सर एक्शन टेकन रिपोर्ट येना. तें बजेट खंय गेलें जाल्यार खबर ना. कितेंय जालें जाल्यार कोरोना पॅन्डेमीक आशिल्लें म्हणून खंय जंय ना थंय तो एक वर्ड घालता. पूण बाकीचें सगळें जाता. जें कितें जावंक जाय तें जाता. जें जावंक जायना तो कोवीड रिस्ट्रिक्शन्स येता. आनी हातूंत स्पीकर सर कमीत कमीत ह्या वर्साक आमी आयिल्ले आसा. आज स्पीकर सर जेन्ना बजेट हें इंट्रोड्यूस जाला, we are talking about a per capita income of about 5.7 lakhs, which is the highest in the country. I'm very happy about it. Speaker sir, the GSDP estimates for the year is estimated 89,421.61 crore. तातूंत तांणी 9.72% growth rate दाखयल्ली आसा. आतां एक्सपेंडिचराचेर येता आसतना स्पीकर सर, ही टॉक्स अबाउट अ नेट एक्सपेंडिचर ऑफ 21,646.68 crores for this year, which is an increase in by 12.8% over the last year. आता हातून स्पीकर सर रेव्हेन्यू रिसीट्स तो म्हणटा 16.39% वाडटल्यो. फिगर दिना. आता मूळ प्रश्न हांगा येता स्पीकर सर. लास्ट इयर वी हॅव हॅड अ बॉरोविंग ऑफ रफली अबाउट 3,364 crores. लास्ट इयर वी हॅव पेड अ डेट इंटरेस्ट ऑफ रफली 1,800 crores. 1,800 कोटी समज इंटरेस्ट पे केला म्हणजे जवळ जवळ 150 कोटी म्हयन्याक आमी ताजेर पे केल्लो आसा. इंटरेस्ट फक्त ऑन वॉट वी हॅड बॉरोड. 3,364 कोटी आमी बॉरो केल्या. सो जेन्ना आमी 21,000चे एक्सपेन्सीस दाखयता जाल्यार इनकम कितें काय म्हणून पेजीस पळयतकर कळटा की अरावंड 8,300 crores इज द एप्रॉक्सिमेट इनकम दॅट दे हॅव शोन इन वन ऑफ द स्पेसीस. आतां 8,300 कोटी तूं इनकम समज दाखयता आनी 21,000 एक्सपेंडिचर दाखयता जाल्यार 13,000चो गॅप येता स्पीकर सर. आतां म्हाका तरी दिसता स्पीकर सर, दीस year's budget is nothing but a Stalin's budget. स्टॅलिन हांव कित्याक कंपेर करता, कित्याक आमचो सीएमाचो नेचर इतलोच ऑटोक्रेटीक जाला जसो स्टॅलिनाचो आशिल्लो. आनी हांव ती कोंबडेची एग्जाम्पल परत परत सांगता. एक कोंबडी आशिल्ली, ताजी पाकां काडप, ताका दुखलें की ताका सायडीक घालून मूठभर तांदूळ दिवप, तो वताली आनी ती तांदूळ खाताली आनी आपली पाकां काडल्यार ती विसरताली. आज गोंयकारांची ही दशा जाल्ली आसा स्पीकर सर. मोल्या, म्हादय, IIT म्हण तूं आनी लोक रस्त्यार आसा. पीपल आर ऑन द रोड्स फॉर एजिटेशन्स. द पार्टी इन पॉवर इज हॅपी बिकॉज दे आर गेटिंग द मॅन्डेट. दे आर नॉट गेटिंग दे आर गेटिंग ओनली वोटिंग मॅन्डेट. दे आर नॉट गेटिंग पीपल्स मॅन्डेट स्पीकर सर. कित्याक दे हॅव रियलायज अ डिविजन इन द ऑपोजिशन इज द बेनिफीट फॉर देम टू गेट देअर थिंग्स रायट. आनी ताच्या खातीर स्पीकर सर जरी सिटां जिखले म्हणजे गोंयच्या लोकांचें मत आसा अशें ना. हाजेर स्पीकर सर जेन्ना आमी विजन डॉक्युमेंट पळयता, I would like to understand what they are looking for. स्वयंपूर्ण गोंय म्हणून ऑनरेबल सीएम म्हणीत आसा. डॉक्टर रघुनाथ माशेलकरान एक विजन डॉक्युमेंट काडिल्लो. तातूंत ताणें सुसम्य गोंय सांगिल्लें, म्हणजे सिरीन अँड ब्युटिफूल गोवा. संस्कृतीत गोंय म्हूण सांगिल्लें, सुसंस्कृत गोंय म्हूण सांगिल्लें. सुसंस्कृत गोंय म्हणजे कल्चर्ड गोवा. संतुलीत गोवा म्हणजे बॅलन्स्ड अँड सस्टेनेबल गोवा. सुविद्य गोंय म्हणजे नॉलेज सेंट्रीक आनी एज्युकेशना खातीर एनलायटन्ड गोवा. समृद्ध गोंय म्हणजे एफ्लुएंट गोंय, म्हणजे गोंयांत जे पयशे आसा ते गोंय म्हणून. सुशासीत गोंय म्हणजे वेल गवर्न्ड गोवा म्हणून. आनी स्वानंदी गोंय म्हणजे हॅपी गोवा म्हणून.
म्हाका हे बजेटान स्पीकर सर ह्यातूतलो एकूय वाक्य दिश्टी पडना जातूंतल्यान हे बजेट वाचतकर वी कॅन से दॅट एनी ऑफ दी 7 पॉयंट्स आर बीइंग मेट बाय लुकिंग एट दीस बजेट की हे 7 डॉक्टर रघुनाथ माशेलकर बाब अनिल काकोडकर सगळ्यांनी जे 15 जाणांनी बसून काडिल्ले हो विजन डॉक्युमेंट हॅज बीन डन. पूण आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोंय हे म्हणून आमी सध्या दीस काडटा. घरा उपाशी असतात, घरात खावपाक पयशे नासता, 2 वेळाचें जेवण नासता, पूण स्वयंपूर्ण गोंय जावपाची ताक आमकां सीएम दाखयता. तेन्ना स्पीकर सर ह्यो पॉप्युलिस्ट स्किम्स येता. बजेट वचच्या पयलीं आय वूड फर्स्ट लायक टू थँक सीएम की दे प्रोजेक्ट्स हांव मंत्री आसतना सुरू केल्ले हॅव फावंड अ मेन्शन इन द बजेट. सो आय ऑन बिहाफ ऑफ माय पीपल ऑफ पोरवोरीम आय शूड थँक हिम की he has ensured that these projects are getting completed. But when we come to the state, Speaker sir, the vision document states what the state has to be going, and especially in the 60th year of liberation, आम्ही 60th year of liberation 300 कोटी सरकार सेंट्रा कडल्यान मेळपाचें आसा म्हणून ढोल वाजयले. मागीर सांगले आमी खंय मोडपाचें आसा. ह्याच 60th yearaन चिल्ड्रन ऑफ फ्रिडम फायटर्स वेर ऑन आझाद मैदान. आमी स्वता गेल्ले, सुदीन बाबूय गेल्लो, सगळे गेल्ले. मागीर सीएमान हांगा आमी प्रश्न काडटकर तांकां कितें तरी उत्तर दिलें. इज दीस द वे वी आर लुकिंग एट 60th year of liberation? आतां हुतात्मे बाकीचे जे कोणांनी आपले सॅक्रिफायस केले तांच्या खातीर आपूण कितें करतलो म्हूण सांगलें. हे सगळे लेखी स्पीकर सर बाब लुइजीन फालेरोन म्हणला अशें पेपर टायगर. बजेट डेफिनेटली लुक्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह फॉर अ कॉमन मॅन. बट इज द कॉमन मॅन इन अ स्टेट टू रीड दीस बजेट टुडे इज द क्वेश्चन. आमी फाटले वर्स कोविडान काडलें आणि कोविडाच्या मगजमारीन आमची जी प्रॉब्लेम झाल्या, कोणाचे सोयरे दायरे गेले, कोणाचे स्वतःचे लागीचे गेले, कोणाचे मित्र मंडळी गेली, कोण बरी ना जाली. कोविडाची मगजमारी खंयच्यान सुरू जाल्ली फ्रॉम ग्रीन झोन टू आतां आमी पावले ते सगळ्यांक खबर आसा. फ्रॉम द बेस्ट ऑफ द स्टेट्स वी बिकेम वन ऑफ द वर्स्ट ऑफ द स्टेट्स विथ दीस कोविड पॅन्डेमीक. आणि ते कोविड पॅन्डेमिकाचो इम्पॅक्ट खंय आशिल्लो स्पीकर सर शूड हॅव फावंड द बजेट मेन्शन इन द बजेट. स्पीकर सर जे दोतोर वावुरले, जे कोरोना वॉरियर्सांक शाबासकी दिल्या, तांकां समज ह्या 60th yearaक समज ताणें पुलीस जावं, दोतोर जावं, एडमिनिस्ट्रेशन जावं, कोण कोण वावुरल्या तांकां ताणें समज इन्सेंटीव दिल्ले, वी वूड हॅव एक्चुअली थॉट की खंयच्या तरी हातून कोविडाचेर आमी खंय तरी त्या लोकां कडेन पावले की तांणी जे सोसायटीक दिले ते आमी कितें करूंक पावले म्हणून. पूण आज प्रश्न पडटा स्पीकर सर, वन इज दॅट, सेकंड इज द सोशल इकॉनॉमिक इम्पॅक्ट. Socio-economic impact covers the social sector and the economic sector. When we talk about the socio-economic sector, Speaker sir, Honorable CMan has taken care to see की विडो खातीर 2000चे 500 रुपया वाडयले आणि 2500 केले. बरी गोष्ट. I should thank him for it. But what happens to the sector, Speaker sir, which are common people who are striving their day out in and out? Speaker sir, कांदे बटाटे वाडले, गॅस सिलिंडर वाडलो, पेट्रोल वाडले, डिझल वाडले, कॉमोडिटीज वाडल्यो. म्हणजे एक वाटेन तूं गृह आधार सांबाळपाक 1,500 दितालो तो 1,500 दिता, DSSक 2,000 दिता, कोण मेडिसिनाचेर दिता ताका 500 रुपया एक्स्ट्रा दिता. आनी हेवटेन तूं तांची पेट्रोला खातीर तुवें वाडयता, डिझला खातीर वाडयता. Petrol, diesel is not only petrol and diesel, Speaker sir, it increases the overall expenses. Inflation वाडटा with this particular thing, जे सरकारान नोंद घेवची पडटली. पूण थंय वॅट वाडयता जे आमच्या कंट्रोलान आसा आनी हेवटेन काडून गृह आधार दिता. शेवटी तूं हेवटेंतल्यान पयशे तांकां दिता आनी हेवटेंतल्यान भायर काडटा. आज तुजी गरज आशिल्ली की 1,500ची जी गृह आधारची स्कीम आसा ती कमीच कमी 3,000 करची. जाणटे जे कोविड मगजमारीन तांकां एक्स्ट्रा मेडिसिन्स एक्स्ट्रा भानगड्यो जावंक पडूंक लागल्या तांच्या खातीर 2,500ची 5,000 करची जाल्यार खरी पावती स्पीकर सर बारीक बारीक ग्रामीण भागान ही स्कीम सारकी अर्थान पावतली आशिल्ली. पूण वेन वी आर टॉकिंग अबाउट सोशो फॅक्टर वी आर स्टक अप. नाव वी कम टू द इकॉनॉमिक स्पीकर सर. इकॉनॉमिक्सान विच वॉज द वर्स्ट वर्टिकल, द यूथ, द अनएम्प्लॉयड, ज्यांची बेरोजगारी वाढली, जे इंडस्ट्रीज बंद झाले, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इंडस्ट्रीज बंद झाले, तातले कोण मॅनेजिंग आशिल्ले तांचे धंदे बंद झाले. धंदे बंद झाले म्हणून लोक बेरोजगार झाले. तेवटेन भुरग्यांक एम्प्लॉयमेंटाची संधी मेळची म्हणून भुरगे भोंवता, आवय बापूय भोंवतात. जाल्यार आज आमचें कर्तव्य कितें आशिल्लें स्पीकर सर? द बजेट टॉक्स अबाउट 11,000 jobs. I am not against the government jobs. Everybody has aspirations to have it. But does a government portray itself
to handle unemployment with government jobs. 196 companies wanting to invest, 37,000 private jobs. स्पीकर सर हे ऐकून 8 वर्सां जालीं IPB आयिल्ल्याक तेंच आसा गव्हर्नर स्पिचानूय हेंच आशिल्लें 25,000 कोटी इन्व्हेस्टमेंट 50,000 जॉब आज पर्यंत जॉबा खातीर स्पीकर सर समज कितें करपा जाय आशिल्लें दीस डॉक्युमेंट शूड हॅव फावंड अ गुड बजेट फॉर स्कील डेव्हलपमेंट. Why is no mention made of skill development in this budget, which should have found a way to ensure that our people are skilled? एक फटींगपणा very clear in the same allocution दिल्ली आसा आनी CMन हांगा बजेटान सांगलां is the youth of Goa will be trained बाबूचे मोपा टर्मिनल is starting by 2022 आनी 20-21 ऑक्टोबराच्यान तांकां घेतले म्हण सांगता. स्पीकर सर कोणे एनालिसीस केल्यो की हे आमचे भुरगे आसा त्या जॉबांक तयार आसा काय ना काय म्हणून आनी ना जाल्यार ट्रेनिंग करपाक कितें केलां. ट्रेनिंग करपाक ह्या मोपाच्या कॉन्ट्रॅक्टर GMRक सांगिल्लें आशिल्लें की तूं स्वता ITI पेडणेमान कर म्हणून तो पयर लेटर घेवन आयला सांगपाक की आपूण पेडण्या करचो ना आपूण आपल्या वेवस्थेन करता. केन्ना करतलो बांदतलो केन्ना ते भुरगे हाडटलो केन्ना तुजे 20-22 टर्मिनल सुरू जाता भुरगे तयार जातले केन्ना. स्पीकर सर शेवटी भायले खंयचे येतले हांगा रावतले तेन्ना बाबू हेवटे नासतलो काय तेवटे नासतलो म्हाका खबर ना पूण दॅट इज अ टायम समज आमची तेन्ना बॅटरी पेटली कांयच उपयोग ना. हे गोवा शिपयार्ड धर नाल्यार व्हडल्यो गोवा रिलेटेड PSUs धर नाल्यार गोंयच्यो कंपनीज धर हीच वेवस्था जाल्ली आसा. फार्मास्युटिकल कंपनीज धर बाकीच्यो फॅक्टरीज मॅन्युफॅक्चरींग धर. वाय आर गोवन्स नॉट गेटिंग एज लेबर अँड एम्प्लॉयमेंट मिनिस्टर स्पीकर सर तेन्ना हांवें स्किलिंग अकॅडमी सुरू केल्ल्यो so that with the Goan there gets a job as an intern and then he is able to be recruited. आज ती व्यवस्था ना बरें आसा. एम्प्लॉयमेंट कसो हँडल करतलो गव्हर्मेंट जॉब दिवन 15 लाखाची संख्या भुरगे यूथ अनएम्प्लॉयड कितले आसा स्पीकर सर 11,000 जॉब तूं कोणाक सॅटिस्फाय करूंक शकता. 11,000 सॅटिस्फाय करता आसतना आज जवळ जवळ 8,000 कॉन्ट्रॅक्च्युअल आसा टेम्पररी आसा बाकीचे आसा. हाऊ विल यू रीच आउट टू देम. तांची जॉब सेक्युरिटी कोण पळयतलो ज्यांनी 5-5, 8-8 वर्सां केल्ले आसा. आज स्पीकर सर गव्हर्मेंट एडमिनिस्ट्रेशन इज ऑन अ ऑल टायम लो अँड आय डोंट ब्लेम फुल्ली द गव्हर्मेंट ऑफिसर्स ऑल्सो. तांचे सादें 60th इयराक डियरनेस अलावन्स लास्ट 6 म्हयन्यांक दिल्ले ना. वेन वी आर टॉकिंग अबाउट दीस देर इज नो मेन्शन ऑफ जनरल एडमिनिस्ट्रेशन विच शूड हॅव बीन द पिलर ऑफ दीस पर्टिक्युलर गव्हर्मेंट. वॉट इज मेन्शन इज दीस मेन्शन की आमी 250 कोटीची बिल्डींग बांदता म्हणून. स्पीकर सर जेन्ना आमी लोकां कडल्यान पयशे घेता आनी आमी कितें तरी करूंक सोदता तेन्ना डू वी टॉक अबाउट बिल्डींग पुटिंग अप अ बिल्डींग वेन वी आर इन अ फेज ऑफ ई गव्हर्नन्स. एक सायडीक तूं सांगता डिस्ट्रिक्टाक आपल्याक अवॉर्ड मेळ्ळो. डिस्ट्रिक्ट हांव IT मिनिस्टर आसतना मनोहर पर्रीकरा बरोबर आमी हें लॉन्च केल्लें स्पीकर सर. हेच डिस्ट्रिक्ट हेच gov.in पोर्टल ह्या कोवीड मगजमारी वेळार यूज जालें. आज तुका अवॉर्ड मेळ्ळो. वी आर प्राऊड दॅट गोवा हॅज गॉट अ अवॉर्ड फॉर अ थिंग विच इज रिक्वायर्ड. But what is E-District? E-District decentralizes you from the common public. CSEs तू 15चे 200 करूंक सोदता. Very good. 200 CSEs करता you are again delinking the public from the government. Then why do you need a 250 कोटीची बिल्डिंग if there is a priority? स्पीकर सर हे पयशे आज आमच्या सोशल सेक्टरान बारीक लोकांक जे खंय त्रास जाल्ले आशिल्ले तांकां दिवपाची गरज आशिल्ली. स्पीकर सर सेंटराक आमी हर्ड अबाउट डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया स्कील इंडिया हांगा आमी सध्या आत्मनिर्भर गोवा स्वयंपूर्ण गोवा करून आमी नारे म्हणटात. स्पीकर सर आत्मनिर्भर आनी समज हे जातले आनी गांवांतल्यान समज सुरू करतले जाल्यार शेती बाबतींत सुरू जावंक जाय. सरकारान सांगचे ह्या बजेटान शेती बाबतींत कितें केल्लें आसा. एक ट्रॅक्टर चलयतलो जाल्यार ड्रायव्हर 4 वरां वयर एक दीस ट्रॅक्टर चलयना. खंयची शेती काय करतलो. वॉट आर वी टॉकिंग. What is the vision in agriculture as far as this is concerned, Speaker sir? शेतकरी आधार निधी जो 30,000 शेतान घालता ताका मेळटा 2,500 रुपया. ताका तुम्ही कितें करतले. तुम्ही क्रॉप इम्पोर्टेड क्रॉप आनी भायलो क्रॉप आनी इंडियन क्रॉप नवे उलयल्या. बेजीक शेतकऱ्यांक जे स्पीकर सर आज जाता हांवें एक आमच्या रेव्हन्यू मिनिस्टराक दिलें आज पर्यंत सॉल्व जावना इशू. शी हॅज टेकन कीन इंट्रस्ट बट आय डोंट थिंक द पीपल अंडर हर आर इंट्रस्टेड टू डू वॉट इज रिक्वायर्ड. ते आमचे शेतकरी स्पीकर सर 2 वेळचे जेवणाक रडटात. And we are not able to assist them कित्याक कोण तरी मानशेकार नुस्तें काडटा म्हणून बांद फोडिल्ले. सादें एक्झाम्पल. इफ गव्हर्मेंट इज सिरियस ऑफ मेकिंग शेतकरी आत्मनिर्भर आनी स्वयंपूर्ण गोंय करतले जाल्यार पयले हे ग्राउंड लेवल इश्यूज हँडल शूड बी डन विथ अ व्हेरी
strong hand and a very strong will. That is the vision of the government. आणि कितें चल्लां सद्या कितें चल्लां लोक सगळे कोविडाचे रिस्ट्रिक्शन आसून सुद्दां रस्त्यार कित्याक आसा लोकांक सद्या कितें पडलां गोंयांत स्पीकर सर आज गोंयांत लोकांक पडला स्वताची आयडेंटिटी स्वताचो कल्चर स्वताचें ट्रेडिशन राखपाक आनी व्हेरी इम्पॉर्टंट पर्यावरण राखपाक एनवायरमेंटाच्या दृश्टिकोनांतल्यान स्पीकर सर ऑनरेबल सीएमान मोल्या बद्दल 3 लिनियर प्रोजेक्ट्स फॉर वीच ही इज वर्किंग एट द विम्स ऑफ द सेंटर मेन्शनूच ना तूं झाडां कितें कापतलो सांगत ना तुका समज बरो ट्रान्सपरंट विचार आसा की आपूण झाडां कमी कापतलो तामणार हाडटलो आनी कितें करतलो रस्तो वाडयतलो व्हेरी गूड तुज्या तकलेन समज बरे विचार आसा यू शूड हॅव फावंड इट बिकॉज यू आर टॉकिंग अबाउट गोवा एंड इफ यू आर टॉकिंग अबाउट गोवा द मोलेम प्रोजेक्ट शूड हॅव बीन डिस्कस्ड काल बाय अलिनान मोलेमचो विशय काडलो फूल डिस्कशन मेळूना आनी इल्लेसन मेळटलें आमी तातूंत वचनात आज ते इन डिटेल आय वील टॉक ड्युरींग द डिमांड्स पूण स्पीकर सर आज मोल्या खातीर गोंयची आयडेंटिटी इज एट स्टेक बारीक बारीक भुरगीं जाणटीं सगळीं रस्त्यार येता तर पुलीस दादागिरी करून तांकां सगळ्यांक भितर उडयता कोवीड रिस्ट्रिक्शन सांगता आनी हियरींग दिना आनी हेवटेन सगळें बाकीचें चलता स्पीकर सर आज पर्यावरण राखपाची संकल्पना सीएमाच्या बजेटान आसपाक जाय आशिल्ली टू अनाउन्स दॅट गोवा वील डू वॉट गोवन्स वॉन्ट म्हणून कोळसो नाका नाका लिनियर प्रोजेक्ट खंयचे आमकां प्रायोरिटी आसा ताजेर उलोवया म्हणून गोंयकारांक घेवन उलोवया म्हणून पब्लीक हियरींग करपाक स्पीकर सर 10 मिनटां उलयलो 2 वरां उलोवन जालें लेट मी स्पीक 15 मिनिट च्या पयलीं कांय जावचें ना 15 मिनटां स्पीकर सर लेट अस मेक इट व्हेरी क्लियर मोलेम टुडे ऑर मादय ऑर कोळसो हे विशय जे आसा गोंयच्या हितान समज ना हे गोंयकारांक दिश्टी पडटा आनी तातूंत मोल्या तातूंत तूं डबल ट्रॅकिंगाचो इशू अलिना बाय घेता ताका सरकारा कडेन उत्तर ना कित्याक रेल्वेज एक्ट सेंटर उलयता आज तुजो एमपीटी एक्ट पोर्ट एक्ट येता वीच इज गिवींग एमपीटी ऑल द पावर्स टू हॅव द कोस्ट लायन विथ देम फाल्यां रेजोल्युशन येतलें तेन्ना उलोवया पूण हो सेंटराक जाय हो सीआरझेडच्या हातूंत नाशिल्लो सडनली आयलो कोणें घालो सेंटरान घाला आतां सेंटरूच चलयतलो तुमी भायर सरान ताकाच चलोवंक दियात वॉट इज द डिफरन्स ऑफ वी बीइंग अ स्टेट एंड बीइंग अ युनियन टेरिटरी बिफोर टिल 1988 Speaker sir, if every remote control is with the center and we are only working only to please them, I think Goans have had enough. And समज हांगा दिसता की municipality election is given a mandate to do that all what they want. Speaker sir, they are on a wrong footing. Speaker sir, आज आमी जेन्ना सोशल सेक्टरा कडल्यान उलयतात पर्यावरणाचे उलयतात एम्प्लॉयमेंटाचे चॅलेंजीस उलयता आमी एक इंडस्ट्रीजचो भाग इंडस्ट्रीज साम हॅव मेन्शन की आपल्याक हॅपी जाले सामान इल्ल्यांनी सांगलें आमी हॅपी ना आमी वॉट आर वी सर्वायवींग ऑन वी आर सर्वायवींग ऑन टुरिजम वी आर सर्वायवींग ऑन मायनींग एंड वी आर सर्वायवींग ऑन मॅन्युफॅक्चरिंगाक स्पीकर सर ईज ऑफ डुईंग बिजनस इज द ओनली मंत्र सिंगल विंडो इज द ओनली मंत्र पूण मॅन्युफॅक्चरिंगाक इन्वेस्टमेंट दिवंक जाय जाल्यार पयलें लँड जाय तुमी 200 कोटी मोडल्या SEZ land घेवपाक why is the SEZ land allocation not mentioned in this budget that means are you not in a mood to do it भायल्यानच्यान कळटा की SEZ land is being given on a NIC portal for auction 5 लाख काडटा म्हणून NIC portal can auction land NIC portal is only a transmission of a thought it cannot auction कन्सल्टंट कोण आशिल्लो तुम्ही आज जवळ जवळ 30-40 कोटी मोडटा इंट्रस्ट म्हणून कित्याचेर मोडटा ज्या लोकांक पयशे दिल्या ताजेर इंट्रस्ट घेतिल्लो ताजेर तुमी मोडटा आणि ताज्या खातीर अंदू GIDC 650 कोटी दिता 650 कोटीचे 300 कोटी इज गोइंग टू स्पेंड ओनली पेइंग द इंट्रस्ट ऑफ द मनी दॅट इज बीइंग पेड ऑन द SEZ लँड्स आणि ताज्या खातीर स्पीकर सर हे करता आसतना इंडस्ट्री थंयच उरली दुसरी आयली मायनींग देर इज अ नायस स्टेटमेंट फ्रॉम द चीफ मिनिस्टर दॅट ही प्लॅन्स टू इंट्रोड्यूस द गोवा स्टेट मायनींग कॉर्पोरेशन गोवा स्टेट मायनींग कॉर्पोरेशन समज खरें करूंक सोदतालो बरी गोष्ट बरी येवजण Prime Minister is on auction of mines. He is very clear. Supreme Court has given, he is looking at it long back in 2014 की तुम्ही फ्रेश पळयात. आज गोंयाक कितें चालू आसा? गोंयांत चालू आसा की एक्सटेंशन ऑफ मायन्स अप टू 2037 हो सरकार करूंक सोदता. आज तुवें स्टेट मायनींग कॉर्पोरेशन करून अनाउन्समेंट केला की करूंक सोदता करतलो म्हूण सांगूना करूंक सोदता करतलो आशिल्लो देवे 2 ऑप्शन्स स्पीकर सर IDC नाज तुम्ही
जायते चेंजीस केल्ले आसा इन द अमेंडमेंट्स. कित्याक केल्ले आसा? कोल ब्लॉक मायनिंग करपाक जाय मध्य प्रदेश जाल्यार IDC इज द नोडल एजन्सी. तुमी तातूंतल्यान मायन डेव्हलपर सोदूंक सोदतात. इफ a MDO is being thought for that, why couldn't GIDC also be used for this? And if it is not, and you are going to show as Goa State Mining Corporation, तातूंत budget aid खंय? तातूंत budget allocation कितें? A mere announcement cannot happen. It has to have a budget aid if it's in the finance part of it. Speaker sir, जेन्ना आमी मायनिंगाची GDP contribution to the state was at 17%. आज जवळजवळ 0.5 का 0.7 का 1% आसत. तितली GDP आमची देविल्ली आसा स्पीकर सर. And what we are talking about is talking about packages and packages. Packages सगळ्यांकूच दिवचे पडटा. पूण अशें न्ही की मायनिंग अफेक्टेड ऑर वॉट एवर कोरोना अफेक्टेडूय लोक आसात, टॅक्सी अफेक्टेडूय लोक आसात. खुबशे असे सेक्टर्स आर स्पीकर सर विच नीड अटेन्शन, बट अनफॉर्च्युनेटली द गव्हर्मेंट ऑफ गोवा हॅज नॉट गिवन फोकस ऑन दीस. आमी म्हणटात थर्ड वर्टिकल टुरिजम. टुरिजमान स्पीकर सर आमी परत परत वी कम टू वॉट? बीच क्लिनिंग, जंकेट टूर्स, कार्निवाल, शिगमो. वॉट आर वी, वेर आर वी? ते आमी स्वदेश भारत आनी कितें कितें व्हडलें व्हडलें उलयल्लें, हिंदरलँड टुरिजम उलयल्लें खंय आसा स्पीकर सर? टुडे वी आर ट्रायंग टू जिओटॅग our products. One way it is good, but we need to know what to geotag. थोडी गजाली जेन्ना जिओटॅग करता स्वता आमचो स्वता स्टेट इन्क्लुसीव जे दवरिल्ले आसता ती गोष्ट भायर वतकर स्वता हातान उरनात. आनी ताज्या खातीर स्पीकर सर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू एन्श्युअर दॅट वॉट वी हॅव एंड वॉट इज आवर कोर स्ट्रेंथ रिमेन्स विथ अस. टुरिजमान स्पीकर सर आज क्वालिटी टुरिस्ट ना, क्वांटिटी आसा. स्पीकर सर आज जे टुरिस्ट येतात डॉमेस्टीक जावं बाकीचे जावं ताजो कंट्रिब्युशन कितें आसा हो आज अजून प्रश्न पडटा. टुरिजम सेक्टरान स्पीकर सर आज समज खरी ग्रोथ दिवंक जाय आशिल्ली जाल्यार इट शूड हॅव सपोर्टेड द बॅकबोन. यू शूड हॅव एन्श्युअर्ड दॅट अदर पॉलिसीज आर इन प्लेस. आज सादो टुरिस्ट येता तेन्ना कितें पळयता गोंयां? गार्बेज मातशी कमी जाली खंय, आतां कितें पळयता? कुत्रे पळयता, गोरवां पळयता, बाकीचें पळयता. द स्ट्रे कॅटल मॅनेजमेंट पॉलिसी ऑलवेज फाउंड द मेन्शन इन द एनिमल हजबंड्री डिपार्टमेंट अंडर द बजेट हेड. आज ती कमी मेळ्ळ्या. स्ट्रे डॉग पॉलिसी येवंक जाय आशिल्ली, आज खूब म्हत्वाची आसा. गोंयकार आनी भायल्यांक सगळ्यांक त्रास जाता, ती आज मेन्शन ना. स्पीकर सर हावज रेग्युलरायझेशनाचेर उलयल्ले आसा, बरी गोश्ट, खूब वर्सांची आसतली. आतां ही कोणाक करूंक सोदता? ज्या लोकांक वॉशिंग मशिनान घाल्यात तांकां हेल्प करपाक, काय जे गोंयकारांक तांकां हेल्प करपाक, काय कित्याक एक आशिल्ली स्पीकर सर रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचो एक एक्ट ऑलरेडी आसा, legalizing illegal structures in private land of a Goan origin, of a person of Goan origin. आता ती, is it being done for them? Then the law is in place. If it is being done for comunidad or other lands, then is it in the hands of the government to decide whether they can do it? Is a big question mark. 2001 केल्ली ती फुडें गेली ना कित्याक comunidad was not taken into confidence. आजूय कोड ऑफ comunidad पास केल्या शिवाय ते जावंक शकना. पूण हे तुमी वचून फाल्यां इलेक्शनाक लोकांक वचून ठोकून सांगपाक की आमी हावज नंबर दितले, आमी हावज नंबर दितले म्हणटले जाल्यार फटींगपणाचें आनी एक चित्र ह्या BJP सरकारा कडल्यान भायर सरतलें स्पीकर सर. ताज्या खातीर सरकारान जेन्ना ही रिप्लाय दिता CMान हाजेर सांगपाची गरज आसा. स्पीकर सर इन्फ्रास्ट्रक्चर 5 मिनटां उरल्यात सोंपयता. इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स स्पीकर सर आमी प्रश्न मांडलो, CMान तो नजरेक घेतलो. इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स जेन्ना वाडयता, जो वाडयल्लो आसा तो घेतकर आनी एक सिटीजनान एडिशनल पयशे घालपाची गरज ना. हें एक सादें थिंग. फॅसिलिटीज शूड बी अवेलेबल एट द डोर स्टेप. आज 60 वर्सां जाली लिबरेशनाची आमी म्हणटा, पूण अजून उदकाकूय झगडटा. हर घर नल बट नो जल. लायट मातशी कंपेरेबल इम्प्रुवमेंट आसा, अजून सारकी जावना. सिवरेज अंडरग्राउंड आसा, अजून पर्यंत अंडरग्राउंड उरल्या, कोणाक दिश्टी पडना, कोणाक आवाजूय येना, कोणाक सिवेज भायरूय वचना. कित्याक उरल्या ती सरकाराक खबर आसा. गार्बेज स्पीकर सर मिनिस्टर फॉर वेस्ट मॅनेजमेंट तो आपल्या भशेन कितें तरी करूंक सोदता, बट आर वी क्लीन टुडे? आर द हायवेज क्लीन टुडे? आर द रोड्स क्लीन टुडे? एवरी गोवन वील आन्सर दीस स्पीकर सर. कित्याक हांव हें म्हज्या कडल्यान उलोवप, यू थिंक आय एम ऑपोजिशन. आय वील पुट इट व्हेरी क्लियर टू द गव्हर्मेंट की हे लोकांचे विचार समज सारके करतले 60 वर्सां जावन जाल्यार इम्पॉर्टंट आसा सरकाराचें धोरण. आनी हे सरकाराचें धोरण शूड हॅव कम आउट व्हेरी वेल इन दीस डॉक्युमेंट स्पीकर सर. कित्याक हावज नंबर आज रेग्युलरेशन सांगलो, बरी आसा गोश्ट.
कमिंग बॅक टू इन्फ्रास्ट्रक्चर स्पीकर सर, इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स रिडक्शन दिला 30%. म्हणजे कसो आसा ती मेगा धमाका म्हणून ते एक पेपरार बी एड येता पळय, फिक्स टायम लिमीट, तशी तुम्ही बजेटान 30% इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स रिबेट फॉर अ पिरियड ऑफ 6 months. तुझे बजेट वर्साचे एलोकेशन वर्साक what is the whole idea of giving 30% rebate, I mean 30% discount on infrastructure tax? म्हणजे सरकार डिस्काउंट घेऊन लागलो का कितें? स्पीकर सर, सरकार cannot give discount. Government can reduce by proper gazette and notification. आणि ते समज काढला ते 6 महिन्यांक कित्याक? अशें कोणाक तुमी हें करपाक सोदतात? सरकार रेव्हेन्यू लिकेजीचेर उलयता स्पीकर सर. रेव्हेन्यू लिकेज हांवें एग्जाम्पल आमच्या ऑनरेबल सीएमाक दिल्लें आसा. मोपाच्या बाबतींत कन्स्ट्रक्शन लायसन्स तुमी इश्यू केला विदाउट पेमेंट ऑफ फीज. बिल्डिंग एंड रेग्युलेशन एक्टान हे म्हाका दिसता लिबरेशनांतल्यान फर्स्ट टायम अशें आसतलें की कन्स्ट्रक्शन लायसन्स इज गिवन टू अ एंटिटी, अ प्रायवेट एंटिटी, अ लायसन्स ऑफ 49 crores डिमांड विदाउट कलेक्टिंग अ सिंगल नया पैसा. आनी आतां भितरल्यान गेमी चालू आसा ते पयशे सकयल देंवोवपाक. देंवयल्यार ज्युडिशियरी वील बी देर. बट प्रॉब्लेम इज स्पीकर सर, ही रेव्हेन्यू लिकेज करची पडटा. टॅप तुम्ही 2 महिन्याची बिलां इलेक्ट्रिसिटी दिली ना, लायटीची 2 महिन्याची दिली ना, तांची तुम्ही बंद करतात. तांणी मोपा सारकेलो एअरपोर्ट जो कमर्शियल एक्टिविटी आसतली, जाका तुम्ही इतली सवलत दिल्ली आसा, 49 crores कलेक्ट करना आसतना कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्लें आसा आनी ताजेर देंवोवंक सोदता. वेर आर वी? स्पीकर सर, आय थिंक द गव्हर्मेंट एम्प्लॉईज इश्यूज, वेदर इट वॉज हाऊस बिल्डिंग 7th पे, हाऊस बिल्डिंग एडवान्साचे मेन्शन काय ना, 7th पेचे मेन्शन काय ना, तांकां इन्सेंटिव्स कितें आसा जाल्यार काय मेन्शन ना. ते त्या खातीर स्पीकर सर मोरल लोकांचो डावन जाता. होम डिपार्टमेंटान स्पीकर सर, वेर वी शूड हॅव बीन बोस्टिंग, NCB is more prominent in Goa than the Goa ANC. NCB is doing more raids in Goa and prevalent proper raids in Goa than the Goa police. मागीर गोवा पुलीस करता कितें? स्पीकर सर, गोवा पुलिसाचे कायद्या प्रमाणे जे लॉ ऑर्डर आशिल्ली, टुडे वी आर मेकिंग गोवा अ पुलीस स्टेट. दीस बजेट इज चॅलेंज अँड अ स्टेट विच इज रूल्ड बाय द पुलीस. आज जो करेसो कायदा हांवें लास्ट टायम म्हणिल्लें, आजूय म्हणटा, जाका दिसता ताका भितर उडय, जाका दिसता ताका भायर काड. ड्रग्स चालू आसा, प्रॉस्टिट्युशन चालू आसा, बाकीचे तरेतरेचे चालू आसा, कांयच एक्शन जायना. आमचे परवरी एक लँड स्कॅम जाला, 16,000 square meter स्पीकर सर. पुलीस वॉज नॉट रजिस्टर इन द केस. तो PI थंय ही इज रिपोर्टिंग टू CM डिरेक्टली म्हणटा, तो तुमी जाय ते करा, आपूण कोणाक आन्सरेबल ना म्हणून. मिडियान जेन्ना कॅरी केली, नेक्स्ट डे घेतली. म्हणजे इज मिडिया सपोज टू गिव स्टोरीज टू मेक पुलीस एक्ट? तितले पर्यंत बारीक बारीक लोक पुलीस स्टेशनार वतात स्पीकर सर आनी परत रडत येतात सांगपाक की आपली पुलीस स्टेशनार सादी कंप्लेन आपल्याक मारलो, आपल्या घरांतल्यान काडलो, आपल्याक दाणो मारलो, आपल्याक सुरी तोपली, हे म्हणपाक कंप्लेन रजिस्टर करपाक आज पुलीस करनात. सेटिंगाची भाशा चड जाल्या आनी पुलीसगिरी कमी जाल्या. लॉ अँड ऑर्डर शूड हॅव फाउंड अ प्रॉपर मेन्शन इन दीस टू गिव सेक्युरिटी टू गोवन्स. आणि ते 250 कोटी जे ते बिल्डिंगेक म्हणून सोदताले शूड हॅव बीन स्पेंट ऑन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट टू गिव गोवन्स अ सेक्युरिटी. ते CCTV आसूं आनी बाकीच्यो टेक्नॉलॉजी वापरूं टू एन्श्युअर अ सेक्युरिटी ऑफ अ गोवन हू स्टेज इन गोवा अँड हू हॅज बीन अ गोवन. आज ओरिजिनिटी ऑफ अ गोवन इज एट स्टेक स्पीकर सर. आज टॅक्सीवाल्यांचो इश्यू आसा, इश्यू नासतात म्हणना, पूण बसून तो सॉल्व करचो पडटा. हे सरकाराचें काम आसता, कर्तव्य आसता. ऑपोजिशनाक घेवचें पडटा बरोबर, रुलिंगाक घेवचें पडटा, पूण जे गोंयच्या इमेजीक वाट लावंक शकता थंय आपूण हितान खंयच दिवचो ना. हें ह्या गोंयच्या लिडराचें एक कर्तव्य आसता जो मुख्यमंत्री आसा. आज त्या मुख्यमंत्रीच्या फेलियरा खातीर स्पीकर सर, वी आर इन अ स्टेट वेर वी कॅन से नायदर आर वी स्वयंपूर्ण, नायदर कॅन वी बी आत्मनिर्भर, नायदर कॅन वी से दॅट वी आर प्राऊड गोवन्स. कित्याक आज भायर वतकर दिल्लीवाले चड दिसती पडटा, गोंयकार कमी जाल्या. द डे इज नॉट फार इफ वी डोंट हॅव आवर कंट्रोल सिस्टम रायट, वी वील बी लेस हियर, आउटसायडर्स वील बी मोर, आउटसायडर्स वील बी रुलींग हियर आनी लेस. आनी हांगाच्यान आमची आड नांवां चेंज जावन आनी कोण आसतले हांगा जे गोंयकार नाशिल्लेच. आज सादो पेपर सरनेम चेंज करपाक स्पीकर सर जे बील हाडिल्लें तातूंत सुद्दां इतल्यो त्रुटी आसा. एनीबडी कॅन बी अ गोवन, एनीबडी कॅन क्लेम स्किम्स. बाकीच्या स्टेटान नाय. ह्याच हातून आज स्पीकर सर एज्युकेशन शूड हॅव फाउंड अ मेन्शन विच इज नॉट देर. आज एज्युकेशन क्षेत्रांत 3,038 crores तुवें हांगा सांग मेन्शन केल्या.
In the whole COVID pandemic, the 3,038 crores तुम्ही आज mention केलं does not find a single mention, Speaker sir, of offline children who are going to online studies and तांकां online तुम्ही कशे help करतले? Tower policy. What is tower policy? Speaker sir, tower policy only talks about infrastructure, which is a long run thing. आज कितें करता तुम्ही? आज भुरग्यांक कसो हेल्प करता? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खातीर तुम्ही कितें करूंक सोदता हें तुम्ही तीन सोंपयता फायल फिनिश. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खातीर कितें करूंक सोदता should have found a mention in the budget. It might be nursery or it might be any other thing. That also is not there. ताज्या खातीर Speaker sir, I would like to conclude saying that this budget is a good election Jumla budget which can only make noise to the common public to divert their minds from the normal issues of Mole, Madai, Koiso or MPT land which they are trying to take. आणि म्हजे तरी गोंयकारांक तरी एक व्हेरी क्लियर विनंती आसा की असल्या बजेटाक बळी पडच्या पेक्षा आमी आमच्या हक्कान आमची आयडेंटिटी राखपाचें समज काम केलें जाल्यारूच म्हाका दिसता हें वर्स गोंयकारांक बरें पडटलें. थँक्यू स्पीकर सर. The House is adjourned up to 4:30 p.m.